नमस्कार. चला आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया, ज्याबद्दल आपण ऐकतो खूप, पण कदाचित आपल्याला पूर्ण माहिती नसते. तो विषय आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. माय नेम इज खान मधला शाहरुख किंवा बर्फीमधली प्रियंका आपल्याला आठवत असेलच. पडद्यावरची ही पात्रं आपल्या कायम लक्षात राहतात. पण पडद्यापलीकडचं खरं जग खूप वेगळं आहे. आणि म्हणूनच खऱ्या आयुष्यात ऑटिझम म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मग आज आपण काय काय जाणून घेणार आहोत? सगळ्यात आधी ऑटिझम म्हणजे काय, मग त्याची लक्षणं कशी ओळखायची, त्यामागची कारणं काय असू शकतात, मदतीसाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत, आणि हो, एक समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी काय आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला अगदी बेसिकपासून सुरू करूया. ऑटिझम म्हणजे नक्की काय? हा फक्त एक आजार आहे की याच्या पलीकडेही काहीतरी आहे? तर बघा, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ASD हा मेंदूच्या विकासाशी संबंधित एक विकार आहे. आणि इथे स्पेक्ट्रम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. का? कारण याची लक्षणं आणि त्यांची तीव्रता प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप वेगळी असू शकते. गंमत म्हणजे 2013 पासून पूर्वी जे ऑटिस्टिक डिसऑर्डर किंवा ॲस्पर्जर सिंड्रोम म्हणून ओळखले जायचे, ते सगळं आता ह्याच एका नावाखाली येतं. आणि हे किती कॉमन आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल. जगभरात साधारणपणे दर 54 मुलांपैकी एका मुलामध्ये ऑटिझमचं निदान होतं. हो, 54 पैकी एक. जागरूकता वाढल्यामुळे आता निदान होण्याचं प्रमाणही वाढताना दिसतंय, जे या विषयाचं गांभीर्य दाखवतं. आणि म्हणूनच समाजात याबद्दल योग्य माहिती पसरावी, गैरसमज दूर व्हावेत, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. दरवर्षी 2 एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. बरं, आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, लक्षणं. कारण ऑटिझमची लक्षणं जितक्या लवकर ओळखता येतील, तितकं मुलाच्या पुढील विकासासाठी ते चांगलं ठरतं. लक्षणं दिसायला कधी सुरुवात होते? तर बघा, काही चिन्ह अगदी बाळ 1 वर्षाचं असतानाही दिसू शकतात, पण ती अधिक स्पष्ट होतात साधारणपणे 1 ते 3 वर्षांच्या वयात. म्हणूनच या काळात मुलांच्या वागण्याकडे आणि विकासाकडे थोडं बारकाईने लक्ष देणं खूप महत्त्वाचं ठरतं. पहिलं आव्हान येतं ते सामाजिक कौशल्यांमध्ये. म्हणजे काय? तर अशी मुलं पटकन इतरांमध्ये मिसळत नाहीत. तुम्ही नावानं हाक मारली तर कदाचित प्रतिसाद देणार नाहीत किंवा डोळ्यात डोळे घालून बोलणं टाळतील. त्यांना एकटं राहायला जास्त आवडतं. आता बोलण्यात, चालण्यात किंवा संवादात ही काही गोष्टी लक्षात येतात. जसं की काही मुलं ऐकलेले शब्द किंवा वाक्य परत परत बोलतात. याला इकोलालिया असं म्हणतात. किंवा हाक मारल्यावर प्रतिसाद न देणं, हातवारे करून टाटा न करणं, अशा साध्या गोष्टींमध्येही त्यांना अडचण येऊ शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं वर्तन. ह्यात एक विशिष्ट पॅटर्न दिसतो. म्हणजे सतत हात फडफडवणं किंवा त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये थोडा जरी बदल झाला ना की ते खूप अस्वस्थ होतात. कधीकधी तर एखाद्या खेळण्याशी किंवा वस्तूंशी ते इतके जोडले जातात की ते खूप विचित्र वाटू शकतं. एका संशोधनातून एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आलीये. ऑटिझमचं निदान मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त प्रमाणात होतं. जवळजवळ 75% निदान मुलांमध्ये होतं. यामागे नक्की काय कारणं आहेत यावर अजूनही अभ्यास सुरू आहे. पुढचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो, की ऑटिझम होतो कशामुळे, याचं नेमकं कारण काय आहे? चला हे समजून घेऊया. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. ऑटिझमसाठी कोणतंही एकच कारण नाहीये. असं नाही की हे झालं म्हणून ऑटिझम झालं. खरं तर हे अनेक अनुवंशिक आणि आपल्या आजूबाजूच्या म्हणजे पर्यावरणीय घटकांचा मिळून होणारा परिणाम आहे असं मानलं जातं. मग यात काय काय येऊ शकतं? तर जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकता, किंवा गरोदरपणात काही कॉम्प्लिकेशन्स होणं, पालकांचं वय जास्त असणं, किंवा अगदी गरोदर असताना आईला आलेला प्रचंड मानसिक ताण, यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. ओके, कारणं काहीही असोत, सगळ्यात महत्त्वाचं काय तर या मुलांना योग्य मदत कशी मिळेल हे पाहणं. चला तर मग आता बघूया की मदतीचे कोणते मार्ग आहेत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ऑटिझम हा काही औषधं देऊन बरा होणारा आजार नाही, पण योग्य थेरपी आणि मदतीने ही मुलं नक्कीच एक स्वतंत्र आणि आनंदी आयुष्य जगू शकतात. आणि तोच आपला उद्देश असायला हवा. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी खूप मदत करतात. जसं की बिहेवियरल थेरपी, ज्यामुळे वर्तणुकीत बदल घडवता येतात, स्पीच थेरपी, ज्यामुळे संवादाला मदत होते, आणि ऑक्युपेशनल थेरपी, जी रोजच्या जीवनातील कौशल्य शिकवते. या सगळ्यामुळे मुलांना खूप फायदा होतो. आणि ही मदत फक्त थेरपिस्ट देणार नाहीत. ऑटिझम असलेल्या व्यक्तीला आधार देण्याची जबाबदारी फक्त कुटुंबाची नाही. यात शाळा,
आणि हो, आपल्या संपूर्ण समाजाची भूमिका खूप महत्वाची आहे. ती काय आहे ते बघूया. सगळ्यात मोठा आधार असतो तो कुटुंबाचा. पालकांनी मुलांना समजून घेणं, त्यांच्यावर बिनशर्त प्रेम करणं आणि त्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी एक सुरक्षित, प्रेमळ वातावरण देणं, ह्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. आणि कुटुंबासोबतच शाळा आणि समाजाचीही मोठी जबाबदारी आहे. शाळांमध्ये अशा मुलांसाठी प्रशिक्षित शिक्षक हवेत, योग्य सोयीसुविधा हव्यात. आणि समाजाने आता थट्टा मस्करी सोडून त्यांच्याकडे सहानुभूतीने बघायला हवं. त्यांना आणि त्यांच्या पालकांना भावनिक आधार द्यायला हवा. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपण फक्त ऑटिझमबद्दल जागरूक होऊन थांबणार आहोत की त्याच्याही पुढे जाऊन ऑटिझम असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून स्वीकारणारं, त्यांना आपलंसं करणारं जग तयार करणार आहोत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?